संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांमध्ये कोणत्याही एका नावावर एकमत झालेलं नाहीये आणि त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या महापौर उपमहापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात जातील आणि निवडणुकीच्या दिवशी एकाचाच अर्ज ठेवला जाईल असं सांगितलं जात आहे। महापालिका निवडणुकीमध्ये जसं नाराजी नाट्य घडलं तसंच महापौर आणि उपमहापौर पदाच्या वेळी होऊ नये यासाठी भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जाईल अशी चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। मात्र कोर टीम मधल्या सदस्यांनी आपापली नावं सुचवल्यामुळे महापौर पदाचा गुंता कायम आहे। कोणत्याही एका नावावर एकमत झालं नसल्यामुळे स्थानिक कोर कमिटीनं प्रदेश समितीकडे महापौर उपमहापौर या पदासाठी प्रत्येकी 4 नगरसेवकांची नावं पाठवली आहेत। वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी केला जाईल अशी चर्चा सुरू आहे। तर छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमचे 33 नगरसेवक विजयी झाले। मात्र या 33 पैकी 16